आज एक खूप छान गोष्ट वाचण्यात आली जी तुमच्याशी शेअर करतोय, नक्की ऐका. एखादी गोष्ट कठीण आहे, अवघड आहे असं सारखं सारखं ज्यावेळेस आपल्या कानावर पडत राहतं तर त्यावेळेस ती गोष्ट आपल्यासाठी कठीण व्हायला लागते. असाच एक प्रयोग जपानमध्ये एका मनोवैज्ञानिकांनी केला. त्यांनी युनिव्हर्सिटीमधल्या टॉप 30 मुलांना 2 क्लासमध्ये डिव्हाइड केलं, क्लास ए, क्लास बी, आणि दोन्हीकडे 15-15 मुलांना बसवलं. क्लास ए मध्ये जाऊन त्यांनी फळ्यावर एक गणित लिहिलं आणि त्या गणिताबद्दल असं सांगितलं मुलांना की हे जगातल्या टॉप अवघड गणितापैकी एक गणित. खूप कमी लोक याला सोडवू शकलेले आहेत, अनसॉल्वेबल क्वेश्चन आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला याच्यात उत्तर येणार नाही, कारण खूपच अवघड गणित आहे. पण तरी मी तुम्हाला हे बघण्यासाठी देतोय की तुम्ही काही स्टेप तरी पूर्ण करू शकताल का, तुमच्यातल्या एखाद्याला उत्तर येईल बुवा, म्हणून मी तुमच्या समोर दिलंय. मला माहिती आहे तुम्हाला येणार नाही, तरी पण तुम्हाला 20 मिनिटं देतो. ॲक्च्युली 15 मिनिटाचा टाईम आहे, तरी तुम्हाला 20 मिनिटं देतो की तुम्ही सोडवा. आणि सर क्लास बी मध्ये जातात. सर निघून गेल्यावर क्लास एच्या मुलांची अवस्था अशी होती की त्यांची ऊर्जा एकदम निगेटिव्ह दिशेला प्रभावित व्हायला लागते. की एक तर सर म्हणले गणित अवघड आहे, दुसरी गोष्ट जगात कमी लोकांनी सोडवलेलं, आपण एवढे हुशार नाही, त्याच्यामुळे आपल्याला गणित जमणार नाही. त्यामुळं काही जण तर प्रयत्न करायचे सोडतात आणि जे प्रयत्न करतात त्यांची ऊर्जा एकदम निगेटिव्ह दिशेला असते की नाही जमणार ते आपल्याला, पण चला करू, काहीतरी ट्राय करू. क्लास बी मध्ये सर ते गणित फळ्यावर लिहितात आणि त्या गणिताबद्दल सांगतात की मुलांनो, आज मी तुमच्यासाठी एकदम सोपं गणित घेऊन आलेलो आहे. अतिशय साधारण मुलगा पण हे गणित सोडू शकतो. तुमच्या क्लासच्या आधीचे मुलं किंवा जे एवढे हुशार नाहीत मुलं, ती सुद्धा हे गणित सोडू शकतात. तुम्ही पण हे गणित सोडून इथपर्यंत आले, त्याच्यामुळे गणितामध्ये काही दम नाही. तरी मी तुम्हाला हे गणित देतो हे बघण्यासाठी की तुमच्यापैकी असं तर एखादा मुलगा नाही ज्याला आम्ही हुशार समजतो पण त्याला एवढं सोपं पण गणित येत नाही. बस ही टेस्ट करायची मला, म्हणून मी गणित लिहितोय. आणि मला माहिती आहे तुम्ही फक्त 15 मिनिटात हे गणित सोडवताल, तरी तुम्हाला 20 मिनिटं देतो की तुम्ही गणित सोडवा आणि मला सांगा. 20 मिनिटं कंप्लीट झाल्यावर सर क्लास ए मध्ये जातात आणि तिथल्या मुलांना विचारतात काय झालं, तर 15 पैकी फक्त 2 जण त्या गणिताला सोडू शकतात आणि बाकी 13 जण त्या गणिताला नाही सोडू शकत. क्लास बी मध्ये 14 जण त्या गणिताचं उत्तर शोधतात, फक्त एकाला ते गणित नाही जमत. मग ह्या प्रयोगाचा निष्कर्ष असा निघतो की गणितामध्ये दम नव्हताच, पण गणिताबद्दल जे बोललं गेलं त्या गोष्टीनं मात्र ठरवलं की ते गणित अवघड आहे का सोपं आहे. आपले आयुष्य जगताना सुद्धा पैसा कमवणं कठीण आहे, चांगल्या सवयी लावणं कठीण आहे, बचत करणं कठीण आहे, रोज व्यायाम करणं कठीण आहे. अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दल कठीण कठीण शब्द हा लावलेला आहे आणि आपोआपच त्या गोष्टी आपल्यासाठी कठीण व्हायला लागतात. यशस्वी होणं कठीण आहे असं सुद्धा म्हणलं जातं. तर या गोष्टीवर आपण हे लक्षात घेऊ शकतो की कठीण नाही आहे, आपण त्याच्याकडे बघतोय कसं, हा जास्त महत्त्वाचा विषय आहे. त्या व्हिडिओचा सार हाच आहे की आपला दृष्टिकोन बदलूयात. एखाद्याच ती गोष्ट तेवढी कठीण नसू शकते, फक्त आपला बघायचा अँगल चुकीचा असू शकतो. थँक्यू.